नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त 65 गाड्यांची आवक आहे। गेल्या 4 महिन्यामध्ये उन्हाळी कांद्याला शेतकऱ्यांना भाव अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचं यावर्षी प्रचंड नुकसान झालेलं आहे। खरं तर केंद्र सरकारनं आगामी जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्यातीचं कुठलंही धोरण अवलंबलेलं नाही। त्यामुळेच गेल्या 4 महिन्यापासून शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे। आता जवळजवळ शेतकऱ्याकडील 70% कांदा हा संपत आलेला आहे। त्यामध्ये काही विकला गेलेला आहे, तर काही माल हा ठेवून पावसामुळं किंवा इतर अनेक कारणामुळं तो नासलेला आहे। सध्या बांगलादेशला निर्यात होणार आणि आगामी काळात भाव वाढणार असं व्हिडिओ व्हायरल होत आहेत। मात्र केंद्र सरकारचं धोरण हे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेलं आहे। त्यातच सध्या बाजारामध्ये मागणीपेक्षा पुरवठा कांद्याचा आगामी काळामध्ये कमी होणार आहे आणि त्यामुळं आपोआपच कांद्याचे दर ही आता पुढील सप्ताहापासून वाढणार आहेत। त्यामुळं केंद्र सरकारनं कुठली जरी चाल खेळली तर ज्या वेळेला बाजारामध्येच मालाची पुरवठा कमी असतो त्यावेळेला त्या वस्तूची किंमत नक्कीच वाढते। त्यामुळं आगामी काळामध्ये जर केंद्र सरकारनं कांद्याची आयात जर नाही केली तर नक्कीच आगामी 2-3 महिन्यामध्ये कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना नक्की मिळणार, हे मात्र नक्की आहे।